डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. नमस्ते. सुरुवातीचा आमचा पहिला प्रश्न एकदम ट्रेडमार्क प्रश्न असतो. मूड कसा आहे आज तुमचा? मूड चांगला आहे आणि तुमचा हा सगळा मराठी मूडचा माहोल बघून माझा मूड अधिक चांगला झाला. बर, आपण 99व्या साहित्य संमेलनात आहोत. काय वाटतंय बघून? खरं म्हणजे माझं असं मत आहे की मी आता 2-3 दिवसापासून या संमेलनाचा अनुभव घेतो आहे. आपण सगळेच उत्सवप्रिय आहोत. थोडंसं आशयाकडे पण जायला पाहिजे आणि म्हणून संमेलनांच्या मध्ये उत्सवाच्या बरोबर अधिक गंभीर आशयाकडे कसं जाता येईल याची पण मांडणी करायला हवी. या संमेलनाने काही गोष्टी त्या दिशेने पावलं टाकलेली आहेत. बर, उदाहरणार्थ आपल्याला मार्गदर्शन करणारी जुनी मंडळी त्यांनी इथं बोलवली. हो, हा एक वेगळा प्रयोग मला वाटला. बरोबर. दुसरी गोष्ट, जे परिसंवाद ठेवलेले आहेत त्यात वक्त्यांचा तोचतोपणा टाळून काही नव्या वक्त्यांना त्यांनी संधी दिली. बरोबर, काही नवे विषय याच्यामध्ये आणले फॅन्टॅस्टिक. आणि विशेषतः बालवाचक जे आहेत, हो. बाललेखक जे आहेत, हो. बालसाहित्याच्या बद्दल हो, अधिक जागरूकता वाढवणारं हे संमेलन मला वाटलं. म्हणजे या संमेलनाने काही गोष्टी अशा नकळतपणे पुढच्या संमेलनांसाठी सूचित केलेल्या आहेत फॅन्टॅस्टिक. की संमेलनामध्ये आपल्याला काही बदल करून अधिक विचार प्रगल्भतेकडे कसं जाता येईल बरोबर, याची पावलं या संमेलनाने टाकलेली आहेत. राईट. आणि म्हणून फाउंडेशन त्यांनी मी केलेलं या आहे. संमेलनाकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहतोय. राहिला प्रश्न, या संमेलनात जी काही वाद तयार झालेत, या संमेलनावर काही विधानं लोकांनी केलेली होती, या संमेलनातल्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीकडे काही मंडळी शंकेने पाहत होती आणि अजूनही पाहत आहेत. तर याच्याबद्दल मी फार भाष्य करत नाहीये. मला असं वाटतंय की आपण सकारात्मकतेने पाहून आपल्याला काय बदल करायचे ते सुचवायला पाहिजे. बरोबर, म्हणजे एखाद्या गोष्टीला केवळ नावं ठेवून बसण्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन तिला बदलण्याची क्षमता आपण ठेवायला पाहिजे, बरोबर, असं मला वाटतंय. बरोबर. आणि मी बदल करू पाहणाऱ्या समूहाचा एक प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. म्हणजे ह्या सगळ्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये आपला चेहरा हरवून, चेहरा त्यांच्यात विलीन करून त्यांचा एक भाग होण्यासाठी मी आलेलो नाही. मी आलेलो आहे यासाठी की आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा इथे टाकून आणि या बदलाचा एक भाग बनवून आपल्या विचाराकडे हे कसं नेता येईल बर. याच्याकडे मी अशा अर्थाने पाहतो. मराठी मूड काही बदल करते? मला असं वाटतंय की तुम्ही ज्या पद्धतीनं या इव्हेंटकडे डिजिटल रूपात पाहताय आणि तरुणांच्या हातात जाऊ पाहतायत, त्यांच्या मोबाईलमध्ये जाऊ पाहतायत. बरोबर, तर हे तरुणांच्या हातात जाणं जे आहे म्हणजेच नव्या पिढीला वैचारिक दृष्ट्या विचाराने जागा करणं आहे, सक्षम करणं आहे. बरोबर, आणि याचे रिझल्ट आता दिसणार नाहीत, बरोबर, पण पुढचे 50 वर्षांनी हे जे प्रयोग आपण आज जे नवीन करतो आहे ते 50 वर्षांनी उगवणार आहे. अगदी खरंय. त्यांना हा विचार 50 वर्ष त्यांना मिळणार आहे, तो डिजिटल स्वरूपात राहणार आहे. बरोबर आहे. आज मराठीतले काही पुस्तकं असे आहेत का जे हवे आहेत पण ते आउट ऑफ प्रिंट आहेत. अगदी खरंय. आणि व्यवसाय असा सांगतोय की ते पुन्हा प्रिंट करू नये, कारण ते खर्ची गोष्ट आहे. हो, त्यामुळे काही चांगले विचार पुस्तकांच्या मध्ये दडलेले आहेत, ते पुस्तक रिप्रिंट होत नाही. हो, तुम्ही हा विचार डिजिटल करून पुढच्या कितीतरी वर्ष, शेकडो वर्ष तो जिवंत ठेवतायत. अगदी खरंय. त्यामुळे तरुणांसाठी ही गोष्टच भारी आहे.